चालू वर्षीच्या रब्बी हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 97.74% पेरण्या पूर्ण झाल्यात। चंदगड, शिरोळ, पन्हाळा, राधानगरी आणि भुदरगड या तालुक्यात 100%हून अधिक पेरण्या नोंद झाल्यात। जिल्ह्यातील पीक परिस्थिती सध्या तरी चांगली असून काही ठिकाणी पिकं भरणीला आली आहेत, तर काही ठिकाणी पिकं काढणीच्या टप्प्यावर पोहोचली आहेत। या वर्षीचा खरीप हंगाम त्रासदायक ठरल्यानंतर किमान रब्बी हंगाम तरी बळीराजासाठी दिलासादायक ठरत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 20,577 हेक्टर क्षेत्र रब्बी पिकांसाठी राखीव ठेवण्यात आलंय। त्यातील 20,112 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरण्या झाल्या आहेत। चंदगड तालुक्यात सर्वाधिक 122%हून अधिक रब्बी पिकांची पेरणी झाली असून त्या पाठोपाठ शिरोळ, पन्हाळा, राधानगरी आणि भुदरगड या तालुक्यांचा क्रमांक लागतोय। ज्वारी, गहू, मका, हरभरा अशा कडधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 11,476 हेक्टरवर ज्वारीची लागवड आहे, तर 1,153 हेक्टरवर गहू, 2,257 हेक्टरवर मका आणि 4,041 हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे। याशिवाय सुमारे 1,015 हेक्टरवर इतर कडधान्यांची लागवड करण्यात आली आहे। काही भागात जनावरांच्या चाऱ्यासाठी मक्याची लागवड करण्यात आली आहे। चालू वर्षी रब्बी हंगामाला पूरक हवामान असल्याने पिकांची वाढ जोमदार झाली आहे। वाऱ्याच्या झोतावर डोलणारी पिकं पाहून शेतकरी राजा समाधान व्यक्त करतोय। अनेक ठिकाणी पिकं भरणीला आली आहेत, तर काही ठिकाणी काढणीला आली आहेत। गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, त्यामुळे बळीराजाला आर्थिक फटका बसला होता। मात्र यंदा अजून तरी रब्बी हंगामातील चांगल्या पीक स्थितीमुळे शेतकरी सुखावलेला दिसत आहे।